EPS 95 चा मुद्दा 3-4 लोक संसदेत सातत्याने मांडतात। एक म्हणजे श्री प्रेमचंद्रन, त्यांचा मी आवर्जून उल्लेख करीन की ते अनेक वेळा त्यांनी तो मांडलाय। बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांच्या आशीर्वादाने मला तिथे जाण्याची संधी मिळाली। मी सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्ही आम्हाला निवडून पाठवलंय। त्याच्यामुळे EPS 95 चा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आम्हालाही संधी मिळाली अनेक वेळा मांडायचा। आणि जरी एका वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत असलं तरी हेमा मालिनीजी अनेक वेळा हा मुद्दा मांडतात। हेमाजींनी तर मला वाटतं तुमच्या संघटनेला एक नाही 2 वेळा माननीय प्रधानमंत्र्यांकडे पण त्या घेऊन गेल्या। आणि हा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि तुमच्या मागण्या पूर्णपणे रास्त आहेत। आणि गंमत अशी आहे की तुमचा जी मागणी आहे तुमच्या मूळ पैशावर सरकारला हात टाकायची गरजच नाहीये। तुम्हाला जे इंटरेस्ट मिळतं, जे व्याज मिळतं, त्या पैशातच तुमचा प्रश्न खरं तर सुटणार आहे। मला एकच फक्त म्हणजे माझ्या भाषणात सुधारणा करायची आहे की मला जे जास्त लोक भेटले त्यांनी 7,000 रुपयाची मागणी केली, त्याच्यामुळे ते 7-7.5 ची मागणी मी केली आहे। तुमची सगळ्यांची जर 9,000ची मागणी असेल तर इथून पुढे संसदेत जेव्हा मी बोलीन तेव्हा 9,000ची मागणी करीन। पण मागणी करताना आपल्यालाही जेव्हा जर पुढचं संसदचं सेशन येईल आमचं नोव्हेंबरमध्ये, त्याच्या आधी जर आपण मला समजावून सांगू शकला की 9,000चा मॅजिक नंबर कुठून आला। कसं आहे, आपणही मागणी करतो, मागणी करायला काही प्रॉब्लेम नाही, मागणी केली 50,000 मी मान सकते असं नाही, पण मागणी करताना आपणही थोडासा अभ्यासपूर्वक ती मागणी केली की ती प्रॅक्टिकल आहे का, मग आपले पैसे किती आहेत, त्याच्यावर आपल्याला व्याज किती मिळतं आणि त्याच्यापैकी दर महिन्याला 9,000 रुपये सरकारला देणं शक्य आहे का, हे जर तुम्ही मला सगळं समजून सांगितलं तर मला मांडणी करताना आणखीन जोराने तुमच्या वतीने ती मांडणी करता येईल। EPS 95 ज्या प्रकाश जावडेकरांचा आपण उल्लेख केला, प्रकाशजी आणि आज आपल्यात हयात नाहीत पण अरुण जेटलींनी पण फार लक्ष या विषयात घातलं होतं। 2012, 13, 14 ची गोष्ट मी सांगते। आणि अरुण जेटली आणि प्रकाश जावडेकरांनी जातींनी लक्ष घालून की आमची सत्ता आल्यावर आम्ही EPS 95 लागू करू आणि त्यानंतर अरुणजी फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्री झाले या देशाचे। आणि त्यावेळेस 1-2दा ह्याच्याबद्दल ते तेव्हा जुन्या बिल्डिंगमध्ये संसदेचं अधिवेशन भरायचं, तिथे अनेक वेळा ते बोललेले आठवत आहे। आमची त्यांच्याशी बऱ्याच वेळा चर्चा झाली, पण मला आज अरुणजींबद्दल काही वेगळं बोलायचं नाही कारण का ते आज आपल्यात नाही आहेत। आणि अनेक वेळा काही चांगले निर्णय हे अरुणजींनी त्यांच्या काळात घेतलेले आहेत, तेव्हा त्यांची मदत झाली, पण पुढे ते आपल्या हातून निघून गेले। आणि त्यानंतर ही जबाबदारी निर्मलाजींवर आल्यापासून EPS 95 ची आंदोलनं होतात, पार्लमेंटमध्ये मांडलं जातं, पण गाडी पुढे हलतच नाही आपली। आणि मला असं वाटतं की मला अजून आठवतंय की डिसेंबरमध्ये ज्याचा उल्लेख आपण केला की आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवसही असतो, मला असं वाटलं की अरे आपलं कुठेतरी चुकतंय किंवा आमची पिढी तुमच्या बाबत कमी पडते की तुमच्यासारखे सगळे ज्येष्ठ नागरिक, कोण कानटोपी, कोण कॉलर, कोण स्वेटर, हे एवढ्या त्या थंडीमध्ये दिल्लीला आंदोलन करत होते। म्हणजे माझ्या खरंच डोळ्यात म्हणजे प्रचंड अस्वस्थता करणारी ती गोष्ट होती की ज्यांच्यामुळे आज आम्ही आहोत, म्हणजे तुमच्या पिढीमुळे आज आमची पिढी उभी आहे आणि तुमच्या पिढीला तुमच्या हक्काचे पैसे मिळत नाहीये, हे अतिशय दुर्दैवी आहे। आणि ह्याच्यासाठी पुढे आपल्याला हे दबाव म्हणजे दुर्दैवाने सरकारवर दबाव टाकायची वेळ येते, हे खरंच दुर्दैवी आहे, पण हे आपल्याला करावं लागणार आहे। पण तुम्ही आज अनेक भागातून आवर्जून इथे आल्यात, काही बाहेरच्या राज्यातूनही लोक आलेले आहेत। तुम्ही सगळ्यांनी ज्या काही सूचना केल्या त्याच्याबद्दल जर तुम्हाला मान्य असेल तर महाविकास आघाडीचे सगळे खासदार आम्ही सेशन नोव्हेंबर सुरू व्हायच्या आधी आपण एक छोटीशी मीटिंग मुंबई किंवा दिल्लीला घेऊ, म्हणजे आम्ही 30च्या 30 जण आम्ही पूर्ण ताकदीने पुढचं जे सेशन येईल त्याच्या ताकदीने आम्ही ताकदीने सगळे मिळून तुमच्याबद्दल तिथे बोलू आणि इंडिया अलायन्सच्या बाकीच्या मित्रपक्षांनाही आम्ही जोडून घेऊ। त्यामुळे एक दबाव तंत्र पूर्ण पार्लमेंटमध्ये विरोधी पक्ष पूर्ण ताकदीने, म्हणजे मी अखिलेश यादवांशी बोलीन, बाकी सगळ्याच मित्र, लालूजींच्या बद्दल मिसा आहे, आम्ही सगळे मिळून इंडिया अलायन्सच्या वतीने ते पण त्याला एक चांगलं ब्रीफिंग आम्हाला लागेल। तुम्ही म्हणला तसं आम्ही प्रश्न विचारतो, मग उपप्रश्न तुम्ही हा का नाही मान,
मग तुम्हाला काय उपप्रश्न आमच्याकडून अपेक्षित आहे तेही तुम्ही आम्हाला सांगा. पण 9,000चा मॅजिक नंबर हा कुठून आला आणि जे 7,000 मागतायत आणि जे 9,000 मागताय, हा सगळ्यांना जर आपण एकत्र करता आलं, जे तोही आपलाच ग्रुप आहे, आपल्याच विचाराचा आहे, काही वेगळं नाही. आणि माझं म्हणणं आहे की याच्यात राजकारण आणूच नाही आपण कोणी, कारण का हा राजकीय विषयच नाही, हा एक अतिशय गंभीर सामाजिक विषय आहे. सर, EPS 95, which is such an important issue. Just this morning, today, the Congress MP from Kolhapur raised it in 0 hour. सर, EPS 95 के लोग इस हाउस में जो सांसद मिले, हर एक को उस साइड बैठो या इस साइड बैठिए, each one, some senior citizen has met each MP here. EPS 95 की डिमांड, सर आपको आश्चर्यचकित होंगे, लेकिन in 23-25 the pension corpus and only the interest earned is 51,000 crores, and what is the money given is 14,000 crores, and this was the commitment given by Prakash Javadekar ji. I don't want to name because Arun ji is no more, but उनके साथ बहुत सारी meetings हुई थी, and Prakash Javadekar ji had committed in a press conference that अगर हमारी सरकार, तब की मोदी सरकार थी और ये आज की NDA सरकार है, ये जब आएगी तो हम ये EPS 95 का पैसा देंगे. They have not given this money, sir. I urge them to give this EPS 95.